श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. आघात घेऊया. श्रद्धया श्रवण, तप्तम अनुस्वारे न चौच्या, तपस्तत पच्या खाली आघात आणि स्तच्या डोक्यात त चौच्या, तपस्तत त्रिविधं धवर अनुस्वारे न चौच्या, खालच्या ओळीत अफलाकांक्षी भीर भी भीच्या नंतर र चौच्या, युक्तैही युच्या खाली आणि तैच्या विसर्गाचा स, सात्विकम परिचक्षते चच्या खाली. श्रद्धया परया तप्तं इथे थांबूया. तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकांक्षिभिर्युक्तैः इथे थांबूया. सात्विकं परिचक्षते. आता ह्या श्लोकामध्ये सात्विक माणसं तप कसं करतात ते भगवंत आपल्याला सांगतात. अफलाकांक्षी म्हणजे फळाची इच्छा नसणाऱ्या, युक्तैही नरैही योगी पुरुषाकडून, परया श्रद्धया तप्तम जे परम श्रद्धेनं केलं जातं, तत् त्रिविधम ते 3 प्रकारचं तप आहे, त्याला सात्विकम परिचक्षते, सात्विक तप असे म्हणतात. एकत्रित अर्थ पाहूया. फळाची इच्छा नसणाऱ्या योगी पुरुषाकडून जे परमश्रद्धेने केले जातं, जे 3 प्रकारचं म्हणजे कायिक वाचिक मानसिक असं जे तप आहे त्याला सात्विक तप असं म्हणतात. या श्लोकामध्ये सात्विक तप कशाला म्हणायचं हे सांगते. या तपासाठी परया श्रद्धया तप्तम म्हणजे पक्की श्रद्धा ठेवून, पराकाष्ठेची श्रद्धा आवश्यक. माणसाला जीवनामध्ये कष्ट सहन करण्याची क्षमता असणं ही एक तपस्या आहे आणि ती गरजेची आहे. तपस्या केल्याशिवाय आंतरिक शांती मिळत नाही आणि सफलता प्राप्त होणार नाही. म्हणून शरीर, वाणी आणि आपलं मन याला योग्य वळण देणं गरजेचं आहे. म्हणूनच समर्थांनी मनाला बोध केलेला आहे. पहा, म्हणजे मनाला किती प्रकारांनी आळवावं लागतं, वळवावं लागतं. जसं आहे पहा, आपलं रोज व्यायामाचे आपण करायचं असं निश्चय करतो नाही का, उद्यापासून नक्की. ते शरीरासाठीच आहे, आपलं शरीर चांगलं राहावं, तंदुरुस्त राहावं म्हणून नाही ते. पण टाळा काय माणसाची कशी होणार, आज जाऊन दे, आज जाऊन दे, आता उद्या नक्की असं आपण म्हणत असतो. पहा, आपलं वजन वाढलंय ते आपल्याला कमी करायला पाहिजे हे वाटत्या प्रकर्षाने, पण प्रत्यक्षात कृती कुठं होते नाही का, याचं कारण आपण त्याच्या मागे लागत नाही. कुठली गोष्ट, एखादी गोष्ट आपण ठरवली की तसं वागणं फार गरजेचं आहे. श्रद्धा नाही आपली नाही का, व्यायाम केल्याशिवाय वजन माझं कमी होणार नाही माहीत असलं तरी कृती घडत नाही हो. म्हणून इथं भगवंत सांगतात की सात्विक तपश्चर्या करणारे जे असतात ते अफलाकांक्षी असतात. म्हणजे काय तर सात्विक माणसाच्या अंतःकरणात तपश्चर्येने मला अनुकम फळ मिळालं पाहिजे अशी अपेक्षा नसते. मनाची प्रसन्नता हे केवळ प्रसन्नतेसाठी पाहिजे. वाणी शुद्ध पवित्र व्हायला पाहिजे, शरीर पवित्र पावित्र्यासाठी गरजेचं आहे. दुसऱ्याने म्हणावं म्हणून नाही. युक्तही म्हणजे हे करण्यासाठी युक्त हवा, जोडला गेलेला पाहिजे त्याच्यासाठी.
नाहीतर मी आज केलं 8 दिवस करणार नाही, त्याला काय अर्थ नाही. तो काय नियम नाही होत, त्याला काय निष्ठा नाही म्हटली जात, नाही का? केलं तर केलं, नाही केलं तर नाही केलं, त्याला काय निष्ठा, ती निष्ठा नव्हे. तो आपण त्याच्यासाठी जोडलं गेलं पाहिजे. म्हणून म्हणलेले बघा, योग कर्मच कौशल. कर्म अशा कौशल्यांनी व्हायला पाहिजे, कार्य तर घडावं पण त्यातून आनंद मिळायला पाहिजे. माणसाने काम तर करायला पाहिजे, पण त्यात इतकं काही गुंतू नये की त्यात आपल्या जीवनाचं सौंदर्यच हरवून जावं. कर्म बंधन नको, कर्माने अंतःकरण शुद्ध व्हायला पाहिजे. असं कर्म करायला हवं की जे कर्म आपल्याला भगवंताच्याकडे घेऊन जाईल, आणि त्या कर्मामुळे आपण भगवंतापासून दूर असणार नाही. ही आहे सात्विक तपश्चर्या. आपलं लक्ष ध्यान, शरीर, वाणी, मन यांच्या संतुलनाकडे असलं की ही सात्विक तपस्या. त्यासाठी श्रद्धा हवी आणि फळाची किंवा कसलीच अपेक्षा नको. लक्ष फक्त भगवंताकडे पाहिजे, ती आहे सात्विक तपस्या. तेच या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितलं. श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते